आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लाईव्ह स्ट्रीम कशा प्रकारे आपल्याला जॉईन करता येते किंवा लाईव्ह स्ट्रीम कशा प्रकारे आपल्याला चालू करता येते, स्टार्ट कशी करायची आपली पहिली लाईव्ह। तर मी लाईव्ह स्ट्रीमद्वारे माझा वॉच आवर्स कंप्लीट केला। तो व्हिडिओ मी टाकला, प्रचंड त्याला छान रिस्पॉन्स आला। खूप साऱ्या मैत्रिणी आहेत, त्यांचा असं कमेंट आलेले की ताई आमचे लाईव्ह स्ट्रीम आम्ही कशा प्रकारे जॉईन करू शकतो, कसं चालू करायचं आम्हाला माहीत नाही, प्लीज सांगा, चॅनलवरती काय प्रॉब्लेम आहे ते सांगा। तर बऱ्याच जणी आहेत, तर मी अजून एक व्हिडिओ बनवेन त्यांच्या चॅनलवरती काय नेमका प्रॉब्लेम आहे ते सांगण्यासाठी आणि कसं ते ग्रो करू शकतात यासंबंधी माहिती सांगेन। पण आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढं सांगणार आहे की लाईव्ह स्ट्रीम कशी आपल्याला चालू करायची आहे। मला जेवढं सांगता येईल त्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे। जरी तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही दुसरे व्हिडिओ देखील बघू शकता। सर्च करायचं आहे की लाईव्ह स्ट्रीम कशा प्रकारे चालू करायची। तर 50 सबस्क्रायबर्स झाल्यानंतर, चॅनलवरती आपल्या 50 सबस्क्रायबर्स झाल्यानंतरच लाईव्ह स्ट्रीमचं ऑप्शन जे आहे ते ऑन होतं, नाही तर नाही होत। त्यामुळे आधी माझं तर म्हणणं आहे की 50 किंवा जवळपास 100-150 सबस्क्रायबर्स तरी कंप्लीट करा आणि त्यानंतर लाईव्ह स्ट्रीम घ्यायला स्टार्ट करा। तर चला बघा लाईव्ह स्ट्रीम कशा प्रकारे जॉईन करता येते आणि लाईव्ह स्ट्रीमद्वारे खरंच वॉच आवर जो आहे तो गेन होतो। तर माझा सुद्धा झालेला आहे, तुमचा सुद्धा नक्की होईल। तर पहिली गोष्ट तर आपल्याला घाबरायचं नाहीये। बरेचदा असं होतं की लाईव्ह स्ट्रीम चालू करायची म्हटलं की आपल्याला भीती वाटते, तर ती भीती भिवून तर कोणत्या गोष्टी तुम्हाला भेटणार नाही। इथे त्रिशा आहे आणि ती झोपलेली नाही अजून आणि मला तुमच्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करायचाच होता। म्हटलं पटापट बोलते, व्हिडिओ एडिट करते आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करते। तर माझं टेक चॅनल नाहीये, पण मैत्रिणींची जी रिक्वेस्ट आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर लाईव्ह स्ट्रीमद्वारे खरंच वॉच आवर्स कंप्लीट होतो। 1 वर्ष सातत्याने लाईव्ह स्ट्रीम घ्या, 1 ते 2 तास तरी तुम्ही लाईव्ह स्ट्रीम नक्की चालू ठेवा। त्यामधून नक्की तुम्हाला वॉच आवर्स जो आहे तो भेटतो आणि कंप्लीट सुद्धा होतो। तर अजिबात घाबरायचं नाहीये। कोणी जर निगेटिव्ह कमेंट केली तर निगेटिव्ह कमेंट जी आहे त्यावरती टच करायचं आणि त्यांना हाईड करून टाकायचं आहे। तर तुम्ही ना एकदा करून बघा। जेव्हा स्वतः आपण करून बघतो ना ह्या गोष्टी, तेव्हाच आपल्याला समजतात, नाही तर समजत नाहीत। त्यामुळे ना चालू करून बघायची। आणि मुलांसाठी इट्स नॉट मेड फॉर किड्स हे सेटिंग अवश्य करा, नाहीतर अनेक तर लाईव्हमध्ये लहान मुलं वगैरे जमत नाहीत, लहान मुलांचा रडण्याचा आवाज वगैरे जमत नाही। नॉर्मली असा थोडा आवाज आला तर चालेल, पण रडत वगैरे असतील तर मात्र यूट्यूब डायरेक्टली तुमची लाईव्ह जी आहे ती बंद करून टाकत असतं। वॉर्निंग देतं यूट्यूब, वॉर्निंग जशीच आपल्या लाईव्हवरती आली ना की लगेच थोडा वेळ बंद करून टाकायचं। हे एक आहे, माझ्याही वेळेस एकदा आली होती तर मी लगेच बंद केली होती लाईव्ह स्ट्रीम। तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या नक्की आपण माहितीच्या बघितल्या पाहिजे आणि नंतरच त्या आपण फॉलो करून लाईव्ह घेतली पाहिजे। तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत। तर चला बघूया लाईव्ह स्ट्रीम आपल्याला कशा प्रकारे जॉईन करायची आहे। तर इथे मी स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे। तर सर्वात आधी आपल्याला यूट्यूबमध्ये जायचं आहे। आपलं जे चॅनल आहे तिथे चॅनलच्या लोगोवरती क्लिक करायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर बघा सगळ्यात खाली लाईव्ह चॅट म्हणून ऑप्शन असतं। तर होल्ड फॉर रिव्ह्यू इथे तुम्हाला इनेबल करून घ्यायचं आहे। खाली जे 2 ऑप्शन आहे ते मॉनिटायझेशनच्या नंतर ऑन होतात। तर इथे बघा मी डायरेक्टली लाईव्हमध्ये आलेली आहे। प्लस बारवरती क्लिक केलं की लाईव्ह डायरेक्ट ऑप्शन येतं आपल्याला। तर इथे तुम्ही बघू शकता कॅमेरा जो आहे आपला फ्लिप आपल्याला स्वतःला दिसायचं असेल तर आपण दिसू शकता, बॅक कॅमेरा वापरायचा असेल तर तिथून तुम्ही करू शकता। तर ह्या गोष्टी झाल्या। त्यानंतर आपल्याला एडिटिंग करायची आहे। एडिटिंग करताना पेन्सिलवरती क्लिक करायचं आहे। फोटो आपण थंबनेल म्हणून ठेवू शकतो। तर इथे बघा एकदा जर नाही झाला क्लिक व्यवस्थितरित्या तर पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस करून थंबनेल ठेवायचा आहे। स्वतःचा फोटोही काढू शकता बघा। टेक थंबनेल म्हणलं तर बघा मी इथे स्वतःचा फोटो काढते। असा फोटो काढून पण ठेवू शकता किंवा अपलोड थंबनेल म्हणलं तर तुम्ही गॅलरीमधला एखादा फोटो ऑलरेडी काढून ठेवा। जेव्हाही तुम्हाला लाईव्ह घ्यायची असेल तेव्हा आधी एक फोटो काढून घ्यायचा आणि तोच थंबनेलला लावला तरी चालेल। एकदा जर प्रोसेस झाली नाही तर 2दा तुम्ही तो सेव्ह करू शकता बघा, मग सेव्ह होतो। त्यानंतर खाली बघा एडिट करू शकतो आपण। तर इथे बघा पब्लिक, मेंबर्स ओनली आणि अनलिस्टेड हे 3 ऑप्शन। तर मेंबर्स ओनली हे ऑप्शन तुम्हाला येणार नाही। जेव्हा आपलं चॅनल बहुतेक मॉनिटाईज होतं तेव्हाच ते ऑप्शन येतं। 3000 हाफ मॉनिटाईज तरी व्हावं लागतं। तर मला आता पब्लिक करायचं नाही, मी फक्त दाखवते डेमो म्हणून अनलिस्टेड केलंय, पण तुम्हाला पब्लिकच करायचं आहे। तर इथे बघा तुम्ही टायटल लिहू शकता, जे काही तुम्हाला लिहायचं असेल, काही माहिती सांगायची असेल यूट्यूब संबंधातील वगैरे ते तुम्ही सांगू शकता। तर इथे मी नमस्कार मंडळी, लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे असं मी लिहून दाखवत आहे। तर असं तुम्ही लिहू शकता। तर बघा आपण काय काय प्रोसेस केली। थंबनेल लावून घ्यायचं आहे, त्यानंतर टायटल लिहून घ्यायचं आहे,
आणि लाईव्ह आपल्याला पब्लिकच ठेवायची आहे. मी डेमो दाखवते म्हणून अनलिस्टेड केले, नाहीतर तुम्हाला पब्लिकच ठेवायची आहे लाईव्ह स्ट्रीम नेहमी. जर तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम अनेकांपर्यंत पोहोचवायची असेल तर पब्लिकच ठेवा, अनलिस्टेड ठेवू नका. तर आपल्याला नो इट्स नॉट मेड फॉर किड्स हे सुद्धा लिहायचं आहे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये. म्हणजे कोणत्या ऑडियन्ससाठी आपण हे लाईव्ह स्ट्रीम चालू करतोय, तर मुलांसाठी नाही करायचं आहे. नो इट्स नॉट मेड फॉर किड्स असं करायचं आहे आपल्याला. सेटिंग ही खूप महत्त्वाची सेटिंग आहे, यामुळे कॉपीराईट क्लेम येऊ शकतं. त्यामुळे नो नॉट मेड फॉर किड्सच करा. आणि जे ॲडव्हान्स सेटिंग आहे ती तर तुम्हाला आवश्यकता पडणार नाही, कारण की तुम्हाला वॉच आवर्स गेन करायचं आहे. त्यामुळे इतकी जरी लाईव्ह स्ट्रीम ची सेटिंग आहे केली तरी चालेल आणि डायरेक्टली तुम्ही गो लाईव्ह जाऊ शकता. मी सांगितलं आहे काय काय तुम्हाला हे करायचं आहे. तुम्ही ना मोबाईलमध्ये एकदा असं हे करायचं, बघायचं, करून बघायचं. आपण स्वतः करून बघायचं. स्वतः करून बघल्याशिवाय समजत नसतात काही गोष्टी. ठीक आहे, काही चुकलं तर चालेल, पण करून बघा. तर इथे बघा मी दिसते गो लाईव्ह केल्यानंतर डायरेक्टली माझा चेहरा दिसेल, किंवा तुम्हाला बॅक कॅमेरा वापरायचा असेल तर बॅक कॅमेरासुद्धा तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने इथे ना वर फ्लिपचं ऑप्शन येतं. इथं बघा सेकंड ऑप्शन आहे, तिथं तुम्ही म्यूट करू शकता. जर एक कधी लहान मुलं वगैरे बोलतात ना, रडतात वगैरे, तर तेव्हा तुम्ही लाईव्हचा आवाज जो आहे तो बंद करायचा आहे, तो आवश्यक आहे. इथं टॉप फॅन्स तुम्हाला दिसतील, म्हणजे कमेंट्स येणार आहेत, तेव्हा जास्ती जे कमेंट्स करतील त्यांचं पण इथे दिसेल तुम्हाला टॉप फॅन्स. बरे बघा तुमचं लाईव्हचं टायमिंग दिसणार, किती जण जॉईन झाले ते दिसणार, लाईक्स दिसणार. आणि इथं ना माझं सुपर चॅटचं ऑप्शन दिसतंय, कारण की चॅनल मॉनिटाईज झालं आहे, हा मॉनिटाईज झालेला आहे, त्यामुळे दिसतंय. तुमचं नाही दिसणार ते, तर ते हे करा, इग्नोर करा त्या गोष्टीला. तर आता तुम्ही वॉच आवर्स वाढवण्याकडे लक्ष द्या. तर अशा पद्धतीने लाईव्ह स्ट्रीम तुम्ही ऑन करू शकता. तुम्हाला बोलायचं आहे लाईव्ह स्ट्रीममध्ये, बोलणं फार आवश्यक आहे. ते बघा गुणाकारावरती चिन्ह आपण क्लिक केलं ना की लाईव्ह स्ट्रीम बंद होते. जेव्हा बंद करायची असेल तर अशा पद्धतीनेच तुम्हाला बंद करायची आहे. मोबाईल बंद करायचा नाही, गुणाकाराच्या चिन्हावरती क्लिक करायचं आणि ओके म्हणायचं, बंद करायची आहे मला लाईव्ह. तर इथे बघा बंद केले. जर तुम्ही अनलिस्टेड करून लाईव्ह स्ट्रीम घेतली असेल तर तुम्हाला नंतर एडिट काय करायचं आहे, पब्लिक म्हणून एडिट करून ठेवायचं आहे, नाहीतर वॉच आवर्स मिळणार नाही. पण मला काही डेमो दाखवला म्हणून अनलिस्टेड ठेवलेली आहे.